तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. काल भोगी झाली आहे आणि भोगीची भाजी भाकरी बनवलेली. तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम दिलं त्याला. आज मी बनवते पुरणपोळी, कारण की भोगी झाल्यानंतर संक्रांतला आमच्याकडे बनवतात पुरणपोळीचा नैवेद्य. तर मी इन्स्टंट पॉटमध्ये डाळ शिजवून घेतलेली आहे. त्यासाठी 2 तास डाळ भिजत ठेवली आणि 15 मिनटं मस्त शिजू दिली. त्याचं प्रेशर आपोआप जाऊ दिलं, रिलीज होऊ दिलं आणि मग नंतर ती आता डाळ मी येळून घेते, दाखवते. डाळीमधलं पाणी बाजूला काढून घ्यायचं आणि ती डाळ गुळामध्ये शिजवून घ्यायची. पीठ मळून घ्यायचं बाजूलाच आणि मसाल्याची तयारी करायची. त्याच्यामुळे ना सगळी कामं सायमल्टेनियसली होतात आणि एकदम बेसिक फोडणी द्यायची. फार काही करायचं नसतं त्याच्यामध्ये. छान फोडणी द्यायची. मी तर लसूण, खोबरं, जिरं आणि कढीपत्ता, कोथिंबीर एवढंच वापरलेलं आहे. आम्ही शाक बोलतो ॲक्च्युली. तुम्ही कसं बनवता तेही सांगा. मला हात असे बरबटलेले आवडत नाहीत, म्हणून मी आधीच गोळे तयार करून घेते आणि त्याचा पुरणाचं स्टफिंग पण तयार करून ठेवते. म्हणजे पोळी लाटताना हात जास्त वेळ बरबटलेले राहत नाहीत आणि पटापट पण करता येतात. पोळ्या मी जरा जास्तच बनवते. आम्ही तिघंच राहतो, पण इथे ज्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्यांना पुरणपोळी द्यायच्या. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीचं जेवण म्हणजे आपण मेन कोर्समध्ये खातो, पण बऱ्याचशा ठिकाणी नॉर्थ इंडियन जे असतात ते फक्त गोडाचा पदार्थ म्हणून थोडंसं खातात. त्यांच्याकडे मेन कोर्स नसतो, ॲज अ डिझर्ट खातात ते. पण जे पण काही आहे, सगळ्यांनाच पुरणपोळी आवडते आणि सगळेजण मनसोक्त त्याचा आस्वाद घेतात. सणानिमित्त आपण बनवतो आणि खातो, त्यामुळे आपल्यालाही खायला भेटतं. बनवायचं आणि जास्तीचं पुरण बनवायचं, म्हणजे मग पुन्हा पण कधीतरी आधीमधी बनवता येतं. आणि प्लस इवाला फार आवडते पोळी, त्यामुळे मला पुरण एक्स्ट्राच बनवून ठेवावं लागतं. आणि हे आहे आपलं नैवेद्याचं ताट.